तर आज आपण केकची रेसिपी टाकणार आहे। तर आता आपण हे 2 क्रीमचे पुडे घेतलेले आहेत, ही फोडून घेऊया, याची क्रीम काढून घ्यायची। चला सुरू करूया। आता आपण सेपरेट करून घेऊया। आता आपण क्रीम काढून घेतली, ह्याला आता आपण बारीक करून घेऊया। बारीक करून घ्यायचं जरा। तर आता आपण हे बारीक करून घेतलेलं आहे, त्याला आता आपण काढून घेतलं। तर आता आपलं हे झालेलं आहे। आता ह्याला आपण दूध टाकून घेऊया, मिक्स करून घ्यायचं। तर आता ही झालेलं आहे, एकदम छान असं ठेवायचं एवढं। तर आता आपण त्यात जरा इनो टाकून घेऊया, आपलं इनो पहिले टाक चिमटभर, त्याला बी मिक्स करून घेऊया। आता आपण गॅस चालू करून घेऊया, टाकून मीठ टाकून घेऊया। त्याला स्टीम होण्यासाठी आपण झाकून घेऊया। याला आता आपण तेल लावून ती टाकून घेऊया। तुमच्याकडे बटर पेपर असला तर वापरू शकता, आमच्याकडे सध्या नाही म्हणून आम्ही असंच करतो। आपण तेल लावून घेतलेलं आहे, याला थोडं पीठ टाकून ह्यातनं घ्यायचं। हे मिश्रण ही झालेलं आहे केकचं। आता ह्याला आपण ह्यात सोडून घ्यायचंय। तर आता हे छानस केक तुम्हाला पाहिजे तेवढा मोठा बनवू शकता, एकदा नक्की ट्राय करा, छान बनतो। आपण झालंय, त्याला आता असं हे करून घ्यायचं, गॅस असतो ना थोडासा एअर, ते काढून घ्यायचा आणि त्याला स्टीम व्हायसाठी ठेवून घेऊया। आपण हे ठेवून घेऊया यात। याला आपण झाकून स्टीम होण्यासाठी ठेवून देऊया। 20 ते 35 मिनिट ठेवायचा, होऊन जातो आणि एकदम छान बनतो। एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि कमेंट करून सांगा कसा झाला ते, एकदम छान होतो, एकदा नक्की ट्राय करा। आपला केक बनलेला आहे, त्याला आता आपण काढून घेणार आहे, काढून घेऊया। तर आता आपला केक मस्त छान निघलेला आहे, बघा किती स्मूथ झालेला आहे, एकदम छान बनलेला आहे। तर आता आपला केक एकदम छान बनून झालेला आहे, एकदम छान बनतो, तुम्ही बी नक्की ट्राय करा, एकदम परफेक्ट बनलेला आहे, एकदम छान बनतो। सांगितलंय तसं, म्हणजे त्यात जेवढं सांगितलंय तसं केलं ना एक नंबर बनणार। आणि तुम्ही बनवून बघा, मग मला सांगा कमेंट करून, एकदम छान। आणि तुम्हाला कोणची दुसरी रेसिपी पाहिजे तरी मला कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला देईन। सजवायचं नव्हतं म्हणून फक्त चॉकलेट टाकून घेतलेले, एकदम छान बनलेला पण आहे। आणि एकदा नक्की बनवून बघा आणि मग सांगा। आणि तुम्हाला दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तरी पण मला कमेंट करून सांगा, मी नक्की देईन तुम्हाला। मला सांगेन, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।